उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात घडलेल्या थरारक घटनेनंतर मोठा तणाव निर्माण झाला आहे। मंगळवारी संध्याकाळी एका सलून मालकाने 3 मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला। यात 2 भावांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे। घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी आरोपीचा एन्काउंटर केला आहे। त्यामुळे बदायूं येथील अनेक भागात तणावाचे वातावरण आहे। पोलिसांनी लोकांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनेक पोलीस ठाण्यातील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जावेद हा सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबा कॉलनीत सलूनचे दुकान चालवत होता। मंगळवारी सायंकाळी त्याने अन्नू वय 11 आणि आयुष वय 6 या 2 भावांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली तर एका मुलाला गंभीर जखमी केले। घटनेनंतर आरोपी जावेद फरार झाला। माहिती मिळताच तिथे आलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली। पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत लोकांमध्ये संतापाची लाट पसरली। मृत मुलांच्या नातेवाईकांनी मंडई समिती चौकात मुलांचे मृतदेह टाकून रस्ता रोको केला।